घरी सदिच्छा भेट दिली होती। संजय राऊत कारागृहात गेल्यानंतर त्यांच्या मातोश्री आणि कुटुंबियांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे हे संजय राऊतांच्या मैत्री या निवासस्थानी दाखल झाले होते। ही आपण थेट दृश्य त्यांच्या मैत्री या निवासस्थानाच्या इथली पाहतोय। उद्धव ठाकरे हे संजय राऊतांच्या घरी एका कौटुंबिक भेटीसाठी दाखल झाले। त्यांनी संजय राऊतांच्या मातोश्री यांची देखील भेट घेतलेली आहे। उद्धव ठाकरे हे सपत्नी संजय राऊतांच्या मैत्री या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय संजय राऊत आणि त्यांचे भाऊ देखील यावेळी तिथे उपस्थित आहेत आणि उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांच्या घरी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली आहे। खरं तर संजय राऊत कारागृहात गेल्यानंतर त्यांच्या मातोश्रींना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे आले होते आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली आहे। समोर काही नाही, समोर हायवे आहे। तरी थेट दृश्य संजय राऊत यांच्या मैत्री या निवासस्थानातील। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत सध्या आहेत। अक्षय, उद्धव ठाकरे हे संजय राऊतांच्या घरी आले होते, त्यांनी भेट घेतली आहे। या भेटीत नेमकी कौटुंबिक चर्चा झाली आहे की अजूनही काही कळतंय? त्यांना उत्सुकता होती उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना ज्या ठिकाणावर रोज संजय राऊत हे पत्रकार परिषद घेतात सकाळच्या वेळी, ती जागा नेमकी कुठे आहे किंवा ते पोडियम नेमकं कुठे आहे ही बघण्याची उत्सुकता या दोघांना देखील होती। आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे दोघे देखील घरातून ज्यावेळेस बाहेर पडले त्यावेळी त्यांनी आवर्जून विचारलं की रोजची सकाळची पत्रकार परिषदेची जागा तुमची कोणती आहे। हे म्हटल्याच्या नंतर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना संजय राऊत आणि त्यांच्या पत्नी त्या पोडियमच्या ठिकाणी घेऊन आल्या, त्या जागेच्या ठिकाणी घेऊन आल्या आणि त्याची संपूर्ण जागा दाखवली ज्या ठिकाणी फक्त काही पत्रकार परिषद होते। आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांना विचारलं की तुमचं गार्डन कुठे आहे, मग त्यांनी गार्डन देखील घेऊन गेले। अशा प्रकारे संपूर्ण घर सध्या इथे संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना दाखवलेलं आहे। आणि उत्सुकतेच्या पोटीस या उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे या दोघांनी आधी पोडियम पाहिलं, त्याच्यानंतर संजय राऊत यांचं जे गार्डन आहे त्या गार्डनमध्ये ते आले आणि संपूर्ण माहिती घेतल्याच्यानंतर कोण कुठे राहतं, इथून लांब किती हायवे आहे, अशी सगळी विचारणा त्यांनी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्याकडे केली होती। त्यानंतर आता हे निघालेले आहेत। आपण पाहताय की रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आता पुन्हा मातोश्रीकडे रवाना झालेले आहेत। तर पुढे तब्बल 1 ते 1.5 तास ते संजय राऊत यांच्या घरी होते। त्यांच्या मातोश्रीची चौकशी ते करण्यासाठी आले होते, त्यांच्या तब्येतीची चौकशी आणि विचारपूस करण्यासाठी आलेले होते। आणि त्यानंतर आम्ही त्यांना विचारलं देखील की काही राजकीय प्रश्न आहेत, आपण या ठिकाणी बोलणार का, मात्र त्यांनी त्यासाठी सपशेल नकार दिला की सध्या आम्ही तर घरच्या कार्यक्रमामध्ये होतो, काय नेमकं झालं, कोण काय बोललं हे सध्या माहिती नसल्यामुळे सध्या तुम्ही काही बोलू शकत नाही, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलेलं आहे। त्यामुळे पत्रकार परिषद तर झाली नाही, त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही, पण आता मातोश्रींची भेट घेऊन आणि सगळ्या राऊत कुटुंबियांची भेट घेऊन उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे पुन्हा मातोश्री। बरोबर आहे। आता उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे संजय राऊतांच्या मातोश्रींची भेट घेऊन पुन्हा एकदा रवाना झालेले आहेत। धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या या माहितीबद्दल। आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पुढील अपडेट श्रुतीसह पाहत रहा एबीपी माझा।